नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी काय नवीन अपडेट आलेले त्यासंबंधी माहिती बघणार आहोत. कालपासून पावसाळी अधिवेशन सुरुवात झालेली आहे आणि या अधिवेशनाकडे सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष लागलेलं आहे. कारण 5 वर्षापासून शेतकरी अतिवृष्टी आणि कधी अनावृष्टीमध्ये भरडले गेलेला आहे आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर बँकेच्या कर्जाचा बोजा झालेला आहे. आणि मित्रांनो, शेतकरी कर्ज फेडू शकत नाही, त्यासाठी सरकारनं यावर्षी 2026मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना अंमलात आणलेली आहे आणि त्या योजनेसंबंधी आपण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 22 जून 2026 या दिवशी एक महत्त्वाचे अपडेट निघालेले. कारण कालपासून जे हे पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनेत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज माफी दिली जाणार आहे. तसे जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात, नियमित कर्ज फेड म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी असं 2-3 वर्षापर्यंत नियमित कर्ज घेतलं आणि त्याची 2 वर्षापर्यंत जर नियमित कर्ज फेड केली असेल तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केले की योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान काही अडचणी असल्यास सरकार त्यात आवश्यक सुधारणा करेल आणि ते सुधारणा करण्यास सरकार सुद्धा तयार आहे. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पीक कर्ज, थकीत कर्जाची स्थिती आणि शासनाने निश्चित केलेल्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारच्या माहितीनुसार लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि यासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद या सरकारनं या ठिकाणी केलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्या नावाचा समावेश लाभार्थी यादीत आहे का? कोणती कागदपत्रे आवश्यक आहे आणि पुढील प्रक्रिया काय असेल याकडे सर्व शेतकरी लक्ष ठेवून आहे आणि शासनाकडून अधिकृत सूचना जाहीर होताच आपण त्यात काही महत्त्वाचे अपडेट घेणार आहोत मित्रांनो. आणि आता या अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना आता जे काही यात बदल होते त्याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण सरकारनं यापूर्वी असं एक 2 जूनला GR काढला होता की ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी या कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे, म्हणजे 2017मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला असेल किंवा त्यानंतर माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये सुद्धा 2019ला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जर लाभ घेत असेल, अशा शेतकऱ्यांना दुबारा कर्जमाफी येण्यात नाही असा GR त्या ठिकाणी काढला होता. पण आता या GR मध्ये पुन्हा काही अपेक्षा, काही बदल होतो का याकडे शेतकरी वर्गाचं लक्ष लागलेलं आहे. कारण ते कायद्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा होणं आवश्यक आहे आणि सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी होण्यासाठी शेतकरी संघटनेचा सरकारवर एक दबाव आहे. आणि ज्यावेळेस पंढरपूरला अन्नत्याग उपोषण माननीय रोहिदादा पवार यांनी केलं की त्यावेळेस त्यांनी एक या मंत्रिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काही त्यात बदल करतात की काय. आणि पुन्हा रविकांत तुपकर यांनी एक शेतकरी नेते यांनी सुद्धा बुलढाणा या ठिकाणी अन्नत्याग उपोषण चालू केलं होतं. त्या उपोषण सोडताना सरकारच्या प्रतिनिधींनी असं सांगितलं होतं की निश्चितच तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यावर विचार करण्यात येईल. आणि आता हे पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळं शेतकऱ्यांना कर्ज माफ संपूर्ण होतं किंवा नाही. कारण सरकारनंच अगोदर ज्या वेळेस महायुती सरकार सत्तेवर आलं होतं त्यावेळेस त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही जर सत्तेवर आलो की शेतकऱ्याचा पूर्ण 7/12 कोरा म्हणून असं आश्वासन दिलं होतं. आणि आता या हिवाळी पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा लावून धरणं विरोधकांचं काम आहे मित्रांनो. आणि कोणतेही जरी काम करायचं जर असेल सरकारपेक्षा विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या मतदारसंघातील प्रतिनिधी असतात, तुम्ही ज्यांना मतदानाद्वारे निवडून दिलेलं असतं ते तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात. त्यामुळं प्रत्येकानं आपण आपल्या ज्या प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधीला फोन करून ते तुमच्या बाजूने आहेत की सरकारच्या बाजूने आहेत हे सुद्धा एक लक्षात आणणं जरुरी आहे.
आणि ते जर तुमच्या बाजूला असेल तर त्यांना शेतकऱ्यावर दबाव आणून सरसकट 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी कशी होईल यासाठी त्यांना जागृत करणे आणि हे जनतेने प्रत्येक ज्या मतदारसंघातील आमदारला विचारला पाहिजे. मित्रांनो नवीन शासनातून काही जर अपडेट आले लगेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहतो. त्यामुळं या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.